महायुतीमध्ये परस्परांवर कुरघोडी आता सुरुवात झालेली आहे अशी माहिती मिळते। दोन मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीमध्ये परस्पर कुरघोड्या आता सुरू झालेल्या आहेत का असं चिन्ह आता सध्या दिसत आहे। दोन मंत्र्यांच्या निर्णयाला पण मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे। राष्ट्रवादीचे हे दोन मंत्री आहेत आणि त्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अजित पवार नाराज आहेत। त्यांनी बैठकीमध्ये आमदारांसमोर मंत्र्यांसमोर आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, नेमकं काय घडलेलं होतं? हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांनी जे निर्णय घेतलेले होते त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि त्यावरून अजित पवार नाराज आहेत। नक्कीच श्वेता, काल देवगिरी या बंगल्यावरती अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक पार पडली। खरं तर ही रुटीन बैठक होती। सत्ता स्थापन झाल्यानंतर ही कालची पहिलीच बैठक होती आणि कालच्या या बैठकीनंतर आता महायुतीमध्ये परस्पर कुरघोडीला सुरुवात झाली आहे का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। त्याचं कारण म्हणजे की हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील हे असलेल्या हे ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्यातील दोन निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे आणि कुठेतरी अजित पवार यांच्याशी चर्चा न करता स्थगिती दिल्यामुळे आता अजित पवारांनी कालच्या बैठकीमध्ये नाराजी जी आहे ती बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। काल जेव्हा मंत्री आणि सगळे आमदार या बैठकीला उपस्थित होते तेव्हा त्यांना संबोधित करताना किंवा त्यांच्याशी चर्चा करत असताना अजित पवार यांनी असं म्हटलं की ज्या पद्धतीनं हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांच्या यांच्या विभागातील दोन निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे, कुठेतरी या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करायला हवी होती। मी पक्षाचा पक्षप्रमुख आहे, त्यासोबत मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे कुठेतरी माझ्याशी चर्चा न करताच या दोन्ही निर्णयाला जी आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता दादांनी या बैठकीमध्ये थेट नाराजी जी आहे ती बोलून दाखवलेली आहे। जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली होती, नवं सरकार स्थापन झालेलं होतं, तेव्हा एक चर्चा किंवा एक अशी माहिती मिळत होती की अनेक निर्णयाला स्थगिती दिली जाऊ शकते, तशा प्रकारे सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी अजित पवार यांच्या मंत्र्यांच्याच खात्याच्या काही निर्णयाला अजित पवारांनी स्थगिती दिल्यामुळे आता थेट अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात आता आगामी दिवसात काही चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता कुरघोडीला सुरुवात झाली आहे का असा सवाल जो आहे तो आता उपस्थित केला जातोय आणि आता थेट मंत्र्यांसमोर आणि नाराजी अजित पवारांनी बोलून दाखवलेली आहे। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।